नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा दुपारी 12 वाजता संपन्न झाला। दुपारची वेळ रविवार व श्रावण महिना यामुळे भाविकांनी दर्शनासाठी व स्नानासाठी गर्दी केली। उसंत घेतलेल्या पावसानं कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्यानं मंदिरात आलेल्या कृष्णा नदीचं ओसरलेल्या नदीच्या पाण्यात पुन्हा वाढ झाली आणि आज दुपारी 12 वाजता चालू सालातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला। भाविकांनी दिगंबरा दिगंबरा व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्याच्या स्नानाचा लाभ घेतला। दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रसारित झाल्यामुळे सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज आदी ठिकाणाहून भाविकांनी स्नान व दर्शनासाठी हजेरी लावली। भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे। दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी परमपूज्य श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे। दक्षिणद्वार सोहळा या योगायोगच श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून ते उत्तर बाजूने येणारा कृष्णा नदीचा प्रवाह येथील दत्त चरणांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडतो। या सोहळ्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात। श्री चरणावरून येणाऱ्या कृष्णा प्रवाहात स्नान केलेल्या पापांचा ऱ्हास होऊन पुण्याची प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं भाविक स्नान व दर्शनासाठी गर्दी करतात। मात्र नदीचं पाणी पातळी वाढणे, कमी होणे निसर्गावर अवलंबून असल्यानं मंदिराच्या गर्भद्वाराची चौकट 1 फूट उंच असल्यानं हा सोहळा कधी सुरू होईल व संपेल हे नक्की सांगता येत नाही। या स्नान करायला मिळणं हा योगायोगच असतो। हा सोहळा पाणी वाढताना व उतरताना असं 2 वेळा होतो। मराठी न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ। नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात चालू सालातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा दुपारी 12 वाजता संपन्न झाला। दुपारची वेळ रविवार व श्रावण महिना यामुळे भाविकांनी दर्शनासाठी व स्नानासाठी गर्दी केली। उसंत घेतलेल्या पावसानं कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्यानं मंदिरात आलेल्या कृष्णा नदीचं ओसरलेल्या नदीच्या पाण्यात पुन्हा वाढ झाली आणि आज दुपारी 12 वाजता चालू सालातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला। भाविकांनी दिगंबरा दिगंबरा व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्याच्या स्नानाचा लाभ घेतला। दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रसारित झाल्यामुळे सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज आदी ठिकाणाहून भाविकांनी स्नान व दर्शनासाठी हजेरी लावली। भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे। दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी परमपूज्य श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे। दक्षिणद्वार सोहळा या योगायोगच श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून ते उत्तर बाजूने येणारा कृष्णा नदीचा प्रवाह येथील दत्त चरणांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडतो। या सोहळ्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात। श्री चरणावरून येणाऱ्या कृष्णा प्रवाहात स्नान केलेल्या पापांचा ऱ्हास होऊन पुण्याची प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं भाविक स्नान व दर्शनासाठी गर्दी करतात। मात्र नदीचं पाणी पातळी वाढणे, कमी होणे निसर्गावर अवलंबून असल्यानं मंदिराच्या गर्भद्वाराची चौकट 1 फूट उंच असल्यानं हा सोहळा कधी सुरू होईल व संपेल हे नक्की सांगता येत नाही। या स्नान करायला मिळणं हा योगायोगच असतो। हा सोहळा पाणी वाढताना व उतरताना असं 2 वेळा होतो। मराठी न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप